कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। सोबत तेव्हा टाका भिडलेला होता, काय लग्न झालेलं नव्हतं। त्या हॉस्पिटलच्या तिथे यांना कलर लावला आणि यांना जोरात ओढून मी माझ्या गाडीत बसवलं, मारुती व्हॅन मध्ये। LK पाटीलच्या पोरीला कुणीतरी डॅच करून न्यायलंय की काय, डॅच करून न्यायलंय काय। तुम्ही महाविद्यालयांचा उल्लेख केलेला आहे। ॲज अ कपल म्हणून तुम्ही नेहमीच सोबत असता, कोणत्या विषयाला तुम्ही दोघंही एकत्र असता। त्यामुळे कॉलेजच्या काही आठवणी किंवा तुमच्या काही आठवणी ज्या रंगपंचमीच्या असतील? एक आठवण तर जयश्री पाटला सोबतच्या होळीची आहे। जयश्री पाटला सोबत तेव्हा टाका भिडलेला होता, काय लग्न झालेलं नव्हतं। त्यावेळेस आम्ही काय केलं की मी यांना म्हणजे होळीमध्ये कलर लावण्यासाठी यांच्या माहूर गावी गेलो। त्यावेळेस म्हणजे मला वाटतं की ते हॉस्पिटल होतं गव्हर्नमेंटचं, त्याच्या पुढं जाऊन यांचं घर होतं। तर त्या हॉस्पिटलच्या तिथे यांना कलर लावला आणि यांना जोरात ओढून मी माझ्या गाडीत बसवलं, मारुती व्हॅनमध्ये। त्यावेळेस तिथले एक इन्स्पेक्टर होते मुंडे नावाचे, त्यांची गाडी मागे होती। त्यांना वाटलं अरे या स्वातंत्र्य सैनिक डॉक्टर LK पाटीलच्या पोरीला कुणीतरी डॅच करून न्यायलंय की काय, डॅच करून न्यायलंय काय। ते आले, त्यांनी विचारणा केली आणि नंतर त्यांनी होळीच्या शुभेच्छा दिल्या। ती एक असा म्हणजे प्रसंग आहे होळीच्या निमित्तानं की ते वारंवार म्हणजे आनंदित आणि द्विगुणित आनंद करून जाते। जयश्री पाटलांना देखील त्यांची आठवण सांगा, तुम्ही बोलत येत नाही। दोघांच्या आठवणी कंबाईन असल्यामुळे कुणीही बोललं तरी चालेल। आणि खरंच आहे, ते माझ्या गावी जेव्हा आले होते लग्नाच्या आधी आणि त्यांनी मला बोलवलं होतं, असंच फोन केला होता STDPC वरून आम्ही आलो, आम्हाला जायचं लगेच ये। मग मी गेले तर त्यांनी एवढा ऑलरेडी ती मारुती व्हॅनमध्ये मोठी टँक भरून ते कलर आणला होता आणि माझ्या डोक्यापासून पूर्ण आधी मला रंगाने भिजवलं अचानक आणि मग गाडीमध्ये बसवलं। मग तेव्हा तो घडलेला प्रकार आहे। पण आम्ही घरी जात होतो, थोडा ते गाडीने पोलीसची गाडी आमच्या मागे आली आणि मग त्यांनी थांबवलं। मग त्यांना सांगितलं की आम्ही घरी जातो असंच आहे, तर त्यांनी शुभेच्छा दिल्या। खरंच खूप अमेझिंग। आणि होळी ही अत्यंत महत्त्वाची आणि उत्साह आनंददायी सण याच्यासाठी आहे कारण आपण नेहमी धकाधकीच्या जीवनात खूप कामं करत असतो, सगळं काही करतो, पण सगळेच सण असतात, मग ते कोणत्याही जाती धर्माचे असोत। हे सण म्हणजे उत्साह आहे आणि माणसाच्या जीवनात जर उत्साह नसेल तर ते जीवनाला काहीच अर्थ नाही। तो किती करोडो अब्जपती असला किंवा काही असेल तरी त्याला काही सुख नाही, कारण आनंद तेव्हाच होतो माणूस जेव्हा उत्साह समाविष्ट होतो। आणि होळी तर असा सण आहे की तो रंग कुणालाच आवडत नाही असं नाही। रंग हा जन्मलेल्या बाळापासून ते म्हाताऱ्यापर्यंत सगळ्यांना रंग आवडतो, म्हणून बोंब मारायला सगळ्यांना आवडतो। आजच्या दिवशी आहे की तुमच्यातल्या ज्या उणी आहेत, तुमच्यातल्या ज्या दुर्गुण आहेत ते दाखवायचे आणि बॉम्ब मारायचे, म्हणजे कमीत कमी त्याचे ते दुर्गुण तरी नष्ट झाले पाहिजे। म्हणून होळीच्या दिवशी आम्ही जोराने बॉम्ब ठोकायचो, युनिव्हर्सिटीमध्ये सुद्धा। तुम्ही एकदम कलरफुल होऊन आलेला आहात, नेहमीच तुमच्या ड्रेसिंगची देखील चर्चा होत असते, नेहमीच तुम्ही कलरफुल माइंडमध्ये असतात, त्याबद्दल काय? ते तर स्टाईल आहे आणि आजचा दिवस म्हणजे तर होळीचा आहे त्यातल्या त्यात, म्हणून तसंही आम्ही ड्रेसच्या बाबतीत फार कॉन्शियस असतो। आम्हाला ड्रेसिंगवर फार ड्रेसिंग असो, शूज असो, वॉचेस असो, गॉगल्स असो, वी आर लव। आम्ही ते खूप म्हणजे आनंदाने करतो ना। आज तर होळीचा सण असल्यामुळे होळीचा हम कल भी जिए, आज भी जिएंगे और कल भी जिएंगे भैया। कल फिर आना नहीं है, आज फिर आना नहीं है, जी लो यारो। कल फिर आना नहीं है, आज फिर आना नहीं है, फटे तक जी लो। स्पेशल होली। बरंच या ठिकाणी दुर्गुण आहेत, होळीच्या वेळी जाळत असतो। राज्यात सध्या राजकारण देखील बरंच दूषित झाले, त्यामुळे त्याबद्दल काय तुम्ही सांगा? काही नेत्यांबद्दल काही? मी तर उद्धव ठाकरेलाच म्हणेल, उद्धव गम से निकल भाई, अब गम से निकल भाई, अरे गम से निकल भाई, अब गम से निकल भाई। तुम्ही अजून कोणाला काही सांगा? अभी मैं पर्टिकुलरली बोलूंगी राज ठाकरे को। टन टोल भाई, टन टोल है भाई, टन टोल। बुरा न मानो होली है भाई, होली है। उत्साह आपण बघतोय बरंचसं आहे, कलरफुल असं आहे कपल, नेहमीच एक चर्चेत असतं आणि आज देखील ते मोठ्या उत्साहात या ठिकाणी ही रंगपंचमी साजरी करतात। व्हिडिओ जर्नलिस्ट रोहित गिरीश कांबळे, साम TV, मुंबई।
महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ। सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।